वार्ता न्यूज, शब्दाला धार सत्याची। आता बातमी आहे उद्योग नगरी अर्थात पिंपरी चिंचवड शहरातून। इथे शहराला पाणी पुरवठा करणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय। धक्कादायक बाब म्हणजे या नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी सोडलं जात असल्याने नदी पूर्णपणे फेसाळल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे ही नदी जणू हिमनदी झाल्याचा अभाव सध्या नागरिकांना होत आहे। पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ही 40 लाखाच्या जवळपास आहे आणि या शहराला पाणी पुरवठा करणारी पवना नदी प्रदूषित झाली आहे। ही तीच नदी आहे ज्यामधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाण्यावर प्रक्रिया करून नागरिकांना पाणी पुरवठा करत आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। यावर अनेक वेळा नागरिक तसेच सामाजिक संस्थांकडून महापालिका असेल पर्यावरण विभागाकडे याबाबत लक्ष वेधण्याचं काम केले, परंतु परिस्थिती जैसे थीच असल्याने आता नागरिक हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवना नदी आणि इंद्रायणी नदी अशा दोन मुख्य नद्या प्रवाहित होतात। या नद्यांच्या आसपास अनेक उद्योगधंदे वसलेले आहे। याच उद्योजकांकडून या नद्यांच्या पात्रात रसायनयुक्त पाणी सोडले जाते, त्यामुळे नद्या प्रदूषित होत असतात असे मत नागरिक व्यक्त करत आहेत। तर दुसरीकडे इंद्रायणी नदीच्या तीरावर आळंदी आणि देहू अशी तीर्थक्षेत्र आहेत। त्यामुळे दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी देहू आळंदीमध्ये दाखल होत असतात आणि याच इंद्रायणी नदीत स्नान करतात। तर तीर्थ म्हणून हेच पाणी प्राशन देखील करत असतात। त्यामुळे शहरातील नागरिकांसोबत वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित होत असल्याचं पाहायला मिळत आहे। इंद्रायणी नदी देखील यापूर्वी अनेक वेळा फेसाळल्याचं चित्र आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून दाखवले आहे। त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे, नाहीतर या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येईल हे मात्र नक्की आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।